शांतीचं प्रतीक मानलं जाणाऱ्या कबुतरांवरनं मुंबईत कमालीचा वाद पेटलाय। कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आजारांमुळे कोर्टानं कबुतरखान्यांवरती बंदी आणली। पण या बंदीला विरोध करत मुंबईमध्ये जैन समाज आक्रमक झाला। ताडपत्रीनं झाकलेला मुंबईचा कबुतरखाना हिंसक पद्धतीनं आंदोलन करत पुन्हा खुला करण्यात आला। या घटनेमुळे कबुतरांचा विषय सध्या वादाच्या केंद्रस्थानी कसा आलाय त्याविषयीचा रिपोर्ट पाहूया। मुंबईत कबूतरखान्यांवरनं वाद चिघळला। हम उस सिस्टम तक राह देखें और इन लोगों को भूखा मरने दें। आपके घर में मैं कहता हूँ कि आपका बच्चा जब तक बोलना नहीं सीखेगा तब तक मैं आपको भोजन नहीं करवाऊंगा, तो ये सही रहेगा क्या? जैन धर्मीयांचं आक्रमक आंदोलन। ह्युमन बिंग आहोत आपण, मारून टाकायचं सगळ्यांना, बाकीच्या जनावरांना आपण जगण्यासाठी। इज इट गुड? शांततेनं मार्ग काढण्याचं आवाहन। लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। मुंबईतील दादरमधलं हे आंदोलन होतं कबुतरांच्या प्रेमावर। कोर्टाच्या आदेशानंतर दादरचा कबुतरखाना ताडपत्री टाकून झाकण्यात आला। पण यानंतर नाराज झालेल्या जैन समाजानं आक्रमक भूमिका घेतली। जैन आंदोलकांनी हातात सुऱ्या घेत ताडपत्री फाडल्या आणि बांबूंना लावलेल्या सुतळी तोडल्या। कोर्टाचे आणि मनपाचे नियम डावलत या आंदोलकांनी कबूतरखाना पुन्हा सुरू केला आणि कबूतरांना खायला घातलं। जवळपास तासभर रंगलेल्या आंदोलनाची आणि जैन समाजाच्या आक्रमकपणाची मोठी चर्चाही झाली। उस सिस्टम तक राह देखें और इन लोगों को भूखा मरने दें। आपके घर में मैं कहता हूँ कि आपका बच्चा जब तक बोलना नहीं सीखेगा तब तक मैं आपको भोजन नहीं करवाऊंगा, तो ये सही रहेगा क्या? सही रहेगा। पण शासनाचं असं म्हणणं आहे किंवा आरोग्य जे तज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे माताजी, ये बताइए, आपके सड़कों में जो बसें चल रही है क्या उससे प्रदूषण नहीं हो रहा? क्या उससे प्रदूषण नहीं हो रहा? इससे जान हानि नहीं हो रही है? क्या ऐसी दवाई खिला जा रही है जिससे इंसान नहीं मर रहे? बस आपको सिक्योर यही दिख रहा है। अब कल को आपको कुत्ते दिख जाएंगे, परसों आपको गाय दिख जाएगी, गाय का गोबर दिख जाएगा। ये कहाँ का न्याय है? पूर्णपणे चालू झालं पाहिजे आणि बेटर इम्प्रूव्हमेंट होऊन चालू झालं पाहिजे। चांगली सोय झाली पाहिजे या मुख्य जनावर। तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला स्वतःला काय वाटतं मला सांगा ना। छातीवर हात ठेवून सांगा, कळते का? ह्युमन बिंग आहोत आपण, मारून टाकायचं सगळ्यांना, बाकीच्या जनावरांना आपण जगण्यासाठी। इज इट गुड? मुंबईत अनपेक्षितपणे पार पडलेल्या आंदोलनावरनं राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या। पण या सगळ्या प्रतिक्रिया कमालीच्या संतुलित होत्या। जैन धर्मीयांची नाराजीही नको आणि आरोग्याची समस्याही नको या भूमिकेतनं राजकीय नेत्यांनी आपापली मतं नोंदवली। जे काही सकाळी ते झालं ते फार चुकीचा होता। मी या बघितला, नंतर मी अधिकाऱ्याशी पण बोललो आणि मध्ये जाऊन ते ट्रस्टियांशी पण बोललो। ट्रस्टियांचं म्हणणं आहे ते बाहेरचे लोक आले होते, त्याने केला। ट्रस्टियाचा यामध्ये काय रोल नाही आहे, माहिती नाही बाहेरचे कोण लोक होते, पण ते हे इथले ट्रस्टचे लोक ना होते। ते मला ते असं आहे एक वेळा आंदोलनमध्ये कधी बाहेरचे लोक घुसू शकतात, पण यामध्ये ट्रस्टच्या लोकांचा काय नव्हता। ट्रस्टचे लोकांना आता ते बोलू शकतात। कबूतर हा सुद्धा एक पक्षी आहे, त्या पक्षाला सुद्धा अन्न मिळाले पाहिजे, पण त्यासोबत पर्यावरणाचा नाश झाला नाही पाहिजे आणि शिवाय लोकांच्या आरोग्यासुद्धा हानी झाली नाही पाहिजे। त्याचं कारण असं की कबुतरांमुळे हे लोक जे काही दाणे टाकतात त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतोय। जैन समाजाची भावना आहे, ती भावना काय आहे? कबूतरखाना हा मुद्दा महत्वाचा असला तर त्यांची भावना एवढीच आहे, हे कबूतर अनेक वर्षांपासून त्यांना इथं खाण्याची सवय लागली, ते अचानक तुम्ही बंद केल्यानंतर हे जर कबूतर मरणार असतील तर हे जैन समाजाला पटत नाही आणि मग त्यांचं मत आहे की पर्यायी व्यवस्था तुम्ही करा, एवढंच त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। जैन धर्मीयांच्या आंदोलनानंतरही महापालिका कबूतरखाने बंद ठेवण्याच्या भूमिकेविषयी ठाम आहे। कोणत्याही परिस्थितीत कबूतरखान्यावरची ताडपत्री हटवणार नसल्याची भूमिका पालिकेनं घेतल्याचं आयुक्त भूषण गगराणींनी स्पष्ट केलंय। कबूतरखान्यांविषयी कोर्टासमोर परिस्थिती मांडण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल
आणि ही समिती कोर्टासमोर आपली निरीक्षणं मांडणार आहे. आपण माणुसकी दाखवत असतो सगळ्याच ठिकाणी. तशा पद्धतीनं पशुवर प्रेम दाखवणं, पक्ष्यांवर प्रेम दाखवणं, प्राण्यांवर प्रेम दाखवणं ही पण आपली परंपरा आहे. परंतु त्याच्यातनं इतरांचे पण काही आजार त्याच्यातनं उद्भवू नये. आता काही जणांनी तर असं सांगितलं ते खरंच आजार उद्भवतात का नाही ह्याचाही रिसर्च करा. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासा की नक्की हे कशामुळं झालेलं आहे. कबुतरांची विष्ठा आणि त्यांच्या पिसांमुळे जडणाऱ्या व्याधींचा विचार करता मुंबई उच्च न्यायालयानं मुंबईतले सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर मुंबई मनपानं कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाणं टाकण्यास बंदी केली. पण कबुतरखाने बंद झाल्यानं जैन धर्मियांचा रोष वाढला. कबुतरखान्यांसाठी समाजानं मोर्चेही काढले. मंत्री मंगल प्रभात लोढाही जैन धर्मियांच्या बाजूने उभे राहिले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणी सामंजस्याची भूमिका घेतल्याचं दिसलं. एकीकडे आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे. या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल. त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत, आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्याचसोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही. कबूतर आणि कबूतरखाने या विषयाशी निगडीत असलेल्या जैन समाजाची मुंबईत एक विशिष्ट वोट बँक आहे. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकांचा विचार करता कबूतरखान्यांचा हा विषय सरकारला संवेदनशीलपणे हाताळावा लागेल हे नक्की. प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.